नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नुकतीच म्हणजेच अलीकडेच आयोगाची गट ब ची जे काही 4 जानेवारीला एक्झाम झाली त्याची पहिली आन्सर की आलेली आहे. तर आता त्या अनुषंगाने म्हणजे जे काही पहिली आन्सर की आली त्या अनुषंगाने आपण एक अंदाजित कट ऑफ देण्याचा इथं प्रयत्न करणार आहोत. आता हे बघा की हा जो काही कट ऑफ आहे हा अंदाजित आहे. हे कोणी काही एमपीसीनं सांगितलेलं नाही किंवा मी काही कोणता अथॉराइज पर्सन नाही. हा ज्याला विश्वास ठेवायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवावा. ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे विश्वास वाटत नसेल ठेवायचा तर त्यांनी ठेवू नये. नाहीतर उगाच सर काहीतरी आपण सांगतात म्हणजे असं काही आयोगाचा कटऑफ कोणीच एक्झॅक्ट सांगत नसते. फक्त जो तो काय प्रयत्न करते की आयोगाच्या कटऑफच्या जवळ जाण्याचा जो तो कटऑफ सांगणारा प्रयत्न करते. म्हणजे असं काही कोणी एक्झॅक्ट कटऑफ कोणालाही सांगता येत नसते हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर ते करण्याच्या अगोदर आता बघा की कटऑफ जे काही आपण अंदाजित देत असतो त्याच्यासाठी काही फॅक्टर जे काही त्या कट ऑफवर इम्पॅक्ट करत असतात. तर ते फॅक्टर लक्षात घेणं गरजेचं असते. तर आता त्याच्यामध्ये आपण काही जे काही 10-11 जे काही मी फॅक्टर लिहिले ते ते पहिले समजावून घेऊ आपण आणि नंतर त्याच्या बेसवर एक अंदाजित कट ऑफ निश्चित करण्याचा मी एक प्रयत्न करतो. आता बघा आपले पहिला फॅक्टर जो आहे लेवल ऑफ डिफिकल्टी. म्हणजे जर असं बघितलं म्हणजे तर काय लक्षात येते आपल्या की 4 जानेवारीला जो काही गट ब चा पेपर झाला तर त्याची जी काही जी एक्झामची लेवल होती ती आपल्याला मॉडरेट टू हार्ड किंवा मॉडरेट टू डिफिकल्ट या कॅटेगरीत त्याची म्हणजे गणना करायला काही हरकत नाही. म्हणून हा जो काही 4 जानेवारीचा पेपर होता तो मॉडरेट टू हार्ड किंवा मॉडरेट टू डिफिकल्ट या कॅटेगरीत बसतो. नंतर दुसरं सांगायचं झाल्यास की अवेलेबल जागा. आता बघा सध्याच्या परिस्थितीत किती 674 जागा अवेलेबल आहेत. जर याच्यामध्ये वाढ जर झाली तर आणखी कट ऑफ कमी येण्याचे चान्सेस असतात. पण सध्याच्या परिस्थितीला आपल्याला 674 जागा कन्सिडर करायला कुठलीही हरकत नाही. त्यामुळे सध्या आपण फक्त 674 जागाच्याच बेसनं एक अंदाजित कट ऑफ ठरवण्याचा प्रयत्न करू. आता बघा नंतर जो काय असते की टाइम मॅनेजमेंट इश्यू. जर आपण बघितलं तर 4 जानेवारीचा जो पेपर होता हा लेंदी पेपर होता. म्हणजे याच्यामध्ये कसं झालं होतं की मल्टिपल लाईन स्टेटमेंट किंवा थोडंसं किचकट प्रश्न म्हणता येईल. म्हणजे जसं मागच्या वर्षी गट ब मध्ये एकदम स्ट्रेट फॉरवर्ड किंवा इझी प्रश्न होते तसे या परीक्षेत प्रश्न नव्हते. तर म्हणजे याची लेवल थोडी किंवा लेंदी लेवल होती, टाइम कन्झ्युमिंग होती असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाही. त्याच्यानंतरचं जो काही फॅक्टर आहे विद्यार्थ्याचं आंदोलन. बघा परीक्षेच्याच अगोदर 1-2 दिवस विद्यार्थ्याचं जे काही आंदोलन आहे. आता तुम्ही म्हणसाल सर याचा इम्पॅक्ट पडते का तर हो, याचा काही प्रमाणात का होईना तर विद्यार्थ्याच्या मानसिकतेवर नक्कीच इम्पॅक्ट किंवा परिणाम घडत असतो. नंतर आयोगाच्या पहिल्या आलेल्या आन्सर की नंतर विद्यार्थ्यांना मिळालेले सरासरी मार्क्स. म्हणजे आता बघा की काय होते की अगोदर जे काही प्रायव्हेट आन्सर कीच्या जे काही जे म्हणजे प्रायव्हेट क्लासेसच्या जे काही आन्सर की येतात त्याच्यानं जे काही स्कोअर निघतो त्यापेक्षा विद्यार्थ्याचा 1-2 मार्क्स कमी मिळतात किंवा 2-3 मार्क्स कोणाला 4 मार्क्स कमी मिळतात. म्हणजे जर एखाद्या विद्यार्थ्याला प्रायव्हेट आन्सर कीच्या प्रायव्हेट आन्सर कीने किंवा प्रायव्हेट क्लासेसच्या आन्सर कीने जर एखाद्याला 57-58 मिळत असतील तर अवघाच्या आन्सर कीला त्याला 55-56 किंवा 54 असे मार्क्स आपल्याला म्हणजे पाहायला मिळतात की त्या विद्यार्थ्याला. त्याच्यामुळे की पहिल्या आन्सर की नंतर मिळालेले सरासरी मार्क इथं आपण कन्सिडर करणार आहोत. नंतर विद्यार्थ्यांचा वाढलेला अभ्यास. आता बरेच दिवसेंदिवस विद्यार्थ्यांचा अभ्यास सुद्धा वाढत असतो. तो सुद्धा फॅक्टर एक इम्पॅक्ट करत असतो. नंतर मागच्या ग्रुपच्या कट ऑफचा रेफरन्स. म्हणजे जर आपण मागच्या ग्रुपचा जर विचार केला तर मागच्या ग्रुपमध्ये व्हॅकन्सी 480 होत्या आणि कट ऑफ हा 62.50 लागला होता. आता बघा याचा रेफरन्स काय घेतो की कारण की काय असतं की मागच्या वर्षी जर कट ऑफ खूप हाय लागला तर मुलांना एक प्रकारची भीती असते की बाबा आता यावेळेस आपण अभ्यास वाढवायला पाहिजे. कारण की मागच्या वर्षी 62 कट ऑफ लागला किंवा 62.50 कट ऑफ लागला तर दिवसेंदिवस हे कट ऑफ वाढत आहेत. ही कुठेतरी भीती त्यांच्या मनात असते आणि त्यामुळेच त्यांचा अभ्यास सुद्धा वाढलेला बघायला दिसतो. नंतर फर्स्ट आन्सर की सेकंड आन्सर कीचा इम्पॅक्ट. बघा आता की काय होते की सेकंड आन्सर कीचा सुद्धा खूप मोठा इम्पॅक्ट पडत असतो. बऱ्याचदा प्रश्न कॅन्सल होतात, काही बाद होतात किंवा काही चेंज होतात. तर या गोष्टीमुळे बरीच उलथापालथ घडत असते. जो काही इन असतो तो बऱ्याचदा आउट सुद्धा होण्याचे चान्सेस असतात.
आणि म्हणजे खूप कधी कधी 3-3, 4-4 मार्काचा सुद्धा कमी जास्त होतो, तर त्यामुळे ती गोष्ट सुद्धा इम्पॅक्ट करत असते. नंतर मार्केटमधील अफवा बिफोर 1-2 डेज ऑफ एक्झाम, म्हणजे मार्केटमध्ये अशी अफवा होती की बाबा एक्झाम ही पोस्टपोन होईल, तर त्या अफवेचा सुद्धा काहीतरी परिणाम विद्यार्थ्याच्या मानसिकतेवर होत असतो, तर तो सुद्धा आपल्याला फॅक्टर इथं कन्सिडर करावा लागणार आहे. नंतर राज्यसेवा तयारी करणारे जुने विद्यार्थी, म्हणजे जे काही राज्यसेवा करणारे, प्युअर राज्यसेवा करणारे फक्त आणि फक्त राज्यसेवाच करणारे जे काही विद्यार्थी होते, तर ते सुद्धा आता पॅटर्न चेंज झाल्यामुळे तर गट ब च्या एक्झामकडे वळलेले दिसतात. म्हणजे त्याच्यामुळे सुद्धा थोडी कॉम्पिटिशन इथं वाढण्याचे चान्सेस आहेत. नंतर आता बघा की शेवटचा जो काही इम्पॅक्ट करणारा केवळ फॅक्टर जो आहे, तो केवळ PYQ वर भर देणारे विद्यार्थी, म्हणजे जर आता आपण जर लक्षात घेतलं तर या एक्झाममध्ये नुसतं PYQ जे विद्यार्थी करून गेले, तर ते बरेच विद्यार्थी इथं फसलेले दिसतात. कारण की या एक्झामला PYQ सोबतच डीप स्टडी सुद्धा आवश्यक होता. तर नुसता निवड किंवा फक्त PYQ करून घेणारे जे काही विद्यार्थी होते, ते विद्यार्थी या एक्झाममध्ये थोडे फसताना दिसलेले आहेत. तर आता आपण जे काही 10-11 फॅक्टर कन्सिडर केले, तर त्याच्या बेसवर एक अंदाजित कट काय असू शकतो. म्हणजे आता हे बघा की हा कट अंदाजित आहे. मी पुन्हा एकदा रिपीट सांगतो. मी मी कोणी आयोग नाही किंवा कोणता अथॉराइज पर्सन नाही. ज्याला विश्वास ठेवायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी ठेवावा, ज्याला नाही ठेवायचा आहे त्यांनी बिनधास्त ठेवू नये. म्हणजे उगाच नाही तर सर काहीतरी फेकता तुम्ही किंवा कमेंट्समध्ये अरे एवढा कट ऑफ लागते, सरने काहीतरी चुकीचं सांगते, उगीच एकमेकाशी भांडाभांडी किंवा काहीतरी कोणाले चुकीचा शब्द वापरणे, तर ह्या गोष्टी आपण टाळायला पाहिजे. कारण की काय असतं की हे कट ऑफ काही कोणी काही आयोगाशिवाय कोणीच परफेक्ट सांगू शकत नाही. एवढी मॅच्युरिटी आपल्याला असायला पाहिजे. तर त्यामुळे मी शेवटी आणखीन एकदा सांगतो की हा अंदाजित कट ऑफ आहे. हे कोणता अथॉराइज पर्सन सांगितलेला कट ऑफ नाही. हा ज्याचा त्याचा विश्वासाचा प्रश्न आहे. ज्यांना वाटते त्यांनी विश्वास ठेवावा, ज्यांना वाटत नसेल तर त्यांनी विश्वास ठेवू नये. तर बघू आपण की कट ऑफ काय लागू शकते. हं, आली स्लाइड. तर बघा आता, आता जे काही आपण कट ऑफ ठरवलं हे सगळे जनरल कॅटेगरीसाठी ठरलेले आहे. तर फिमेलनी त्यानुसार आपापला जे काही कमी किती लागत असेल तर तो अंदाज घ्यावा. आता बघा जो काही पहिला कट ऑफ आहे आपण बघा ओपन जनरलसाठी, तर इथं हा 53 ते 56 कट ऑफ मी सांगितला. आता बघा की मी याच्या अगोदर सुद्धा एक कट ऑफवर व्हिडिओ बनवला होता, पण तेव्हा ही आन्सर की आली नव्हती, तर त्याच्यामुळे माझे त्या कट ऑफमध्ये थोडे 1-2 मार्क, म्हणजे मी जे काही 54 ते 58 ची रेंज सांगितली होती. पण आता बऱ्याचदा काय होतं की मी पहिले तुम्हाला सांगितलं की प्रायव्हेट अँसर कीचे आणि आयोगाच्या अँसर कीमध्ये फरक असतो. तर बऱ्याच विद्यार्थ्याचे असे कोणाचे 2, कोणाचे 3 असे कमी झालेले दिसतात मार्क्स. त्याच्यामुळे मग मी ही रेंज कमी आली, नाही तर त्याच्या मागे हे खरं रिझन आहे की जे प्रायव्हेट अँसर कीनुसार जे काही मार्क्स आपल्या आपल्या ऐकण्यात आले होते, ते थोडेसे जास्त होते. आता आयोगाचे अँसर की आले म्हणजे प्रत्येक विद्यार्थी 2, कोणाचे 3, कोणाचा 1 असे काहीतरी कमी झालेले दिसतात. त्याच्यामुळे मी जे काही हे कट ऑफची रेंज आहे ही थोडीशी, जे काही पहिला व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये मी थोडी 54 ते 58 सांगितली होती या ओपन जनरलची. पण आता इथं मी 53 ते 56 ही एक रेंज सांगत आहे तुम्हाला. आणि दुसरी जे काही कॅटेगरी आहे ते ओबीसी जनरल, याची सुद्धा 53 ते 56. नंतर एससीबीसी जनरल हे सुद्धा 53 ते 56. नंतर NTB 53 ते 56. नंतर NTC हा सुद्धा 53 ते 56. नंतर NTD हा सुद्धा 53 ते 56. नंतर DTA हा सुद्धा 53 ते 56. नंतर SBC 53 ते 56. आता बघा हे जेवढ्या मी काही कॅटेगरी लागले ना, यांचा जवळपास सगळ्यांचा कट ऑफ हा नियर अबाउट सारखाच असतो. त्याच्यामुळे आपण एकच रेंज ठेवली. आता बघा, जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर असं दिसते की EWSचा कट ऑफ कमी लागताना दिसतो. त्याच्यामुळे त्यांची जी काही रेंज असेल ही 51 ते 56 आहे. आता SCची यावेळेस SCच्या साठी भरपूर जागा रिझर्व आहे. त्याच्यामुळे SCचा सुद्धा 3-4 मार्कांनी यांच्यापेक्षा ओपन पेक्षा कमी लागण्याचे चान्सेस आहे. त्याच्यामुळे मी SCची सुद्धा रेंज 51 ते 54 ठेवलेली आहे. आता नंतर शेवटचा जो काही एसटीची ऑब्व्हियसली सगळ्यांपेक्षा कमी लागतो. त्याच्यामुळे त्यांचा जे काही ST जनरलचा कट ऑफ आहे हा 48 ते 51च्या दरम्यान असू शकतो. आता शेवटी हे सुद्धा सांगतो की हा कट ऑफ कोण अथॉराइज पर्सन किंवा मी कुठलाही अथॉराइज पर्सन नाही
किंवा हा आयोगाचा कटाप नाही, हा अंदाजित कटाप आहे, हा ज्याचा त्याचा विश्वास ठेवण्याचा प्रश्न आहे. ज्यांना वाटते विश्वास ठेवायचा त्यांनी ठेवावा, ज्यांना नाही वाटत त्यांनी ठेवू नये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना 50च्या वर, मग ते कुठलीही कॅटेगरी असू द्या, ज्यांना 50च्या वर म्हणजे एस टी सोडून, एस टीचा थोडासा 50च्या खाली कमी कमी सुद्धा जाऊ शकते, ज्यांना 50च्या वर जे काही मार्क्स आहेत त्यांनी सगळ्यांनी मेनचा करायचा अभ्यास. म्हणजे काय असते की मेनचा अभ्यास केला तरी ते काही वाया जाणार नसते. तुम्हाला जर स्पर्धा परीक्षा क्रॅकच करायची असते तर मग नुसतं काही एक्झाम झाल्यावरच मी मेनचा अभ्यास चालू करू, ही मुळातच मानसिकता चुकीची आहे. म्हणजे अभ्यास करायचा थांबवायचा नाही. तुम्ही ज्यांना 50च्या वर आहे तर त्यांनी बिनधास्त मेनचा अभ्यास सुरू करावा. होप करतो की बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या असतील. जर काही गोष्टी आवडल्या असतील तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.